Just now we have seen about the introductory part of mechanism of respiration. ठीक आहे. एक बेस जो आहे इंट्रोडक्शन जे आहे तर ते आपण बघितलेलं आहे. आता आपण घेणार आहोत स्टार्ट करणार आहोत ब्रीदिंग फर्स्ट पार्ट जो आपण घेतलाय ना की रेस्पिरेशन मध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. तर रेस्पिरेशन मध्ये ऑफकोर्स वी हॅव टू स्टडी फर्स्ट द ब्रीदिंग प्रोसेस. बराबर हे आपण बघितलंय. सेकंड नंतर काय असणार आहे दॅट विल बी एक्सटर्नल रेस्पिरेशन विल बी देअर. बराबर नेक्स्ट काय असणार आहे दॅट विल बी इंटरनल रेस्पिरेशन and then finally the cellular respiration. ठीक आहे. तर हे आपल्याला 4 पॉइंट्स येतात, 4 स्टेप्स आपल्याला स्टडी करायचे जे वन बाय वन आपण स्टडी करणार आहे. सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करणार आहोत आज ह्या लेक्चरमध्ये ब्रीदिंगशी रिलेटेड. ठीक आहे बेटा. पण एक पॉइंट जो आहे अबाउट द रेस्पिरेशन काय आहे द डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन. ठीक आहे. So please write down it is a biological process. So what is respiration? Let me change the color. Respiration is a biological process which involves exchange of gases between the atmosphere and lungs, and finally formation of ATP. Just now we have seen na beta. Okay, so what they are saying, what is respiration? That it is a biological process. Color changes करते. बायोलॉजिकल प्रोसेस आहे म्हणजे लिव्हिंग थिंग्स मध्ये होणारी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये काय होणार आहे तर एक्सचेंज ऑफ गॅसेस. वाय एक्सचेंज ऑफ गॅसेस? आपण मगाशी पण मी म्हटलं ना टू टेक इन O2 अँड टू गिव्ह आउट CO2. म्हणजे की O2 घ्या CO2 द्या. हे काय झालं दिस इज एक्सचेंज ऑफ गॅसेस. विच गॅसेस O2 अँड CO2. आणि बेटा अजून एक गोष्ट O2 अँड CO2 दे आर नोन ॲज रेस्पायरेटरी गॅसेस. जर कधी पण प्रश्न आला क्वेश्चन आला रेस्पायरेटरी gases. ठीक है. So don't get confused. Which are the respiratory gases? O2 and CO2 are the respiratory gases. Okay. तर ते असणार आहे. So finally what they are saying की हे जे respiratory gases असतात so their exchange will occur. Okay, ठीक है. So exchange of gases but between the atmosphere and lungs. Atmosphere and lungs. In the atmosphere O2 is present. We take in O2, breathe in O2. Where? In the lungs. म्हणजे atmosphere मधला O2 lungs मध्ये जातो and lungs मधला CO2 it will go in the atmosphere. So here it is exchange of gases, that is O2 and CO2 between the atmosphere and the lungs. ठीक है. आणि फायनली आपण काय बघितलं लास्ट स्टेप मध्ये मी काय सांगितलं तर सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये पण फायनल की येस देर विल बी ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज अँड फायनली व्हॉट वॉज रिलीज्ड बेटा एनर्जी वॉज रिलीज अँड दिस एनर्जी इट इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ ATP. बराबर. So this is finally formation of ATP. So this is actually the definition of respiration. Okay. बुक मध्ये जितके पण लाईन टू लाईन तुम्ही रीड करा. लाईन टू लाईन वरती MCQs येतील. लाईन टू लाईन वरती 1 मार्क क्वेश्चन 2 मार्क क्वेश्चन्स येतील म्हणजे येतील. ओके. खूप चांगली जी आहे ती प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला. ओके. तर आता इथे आपण घेतलेलं हे रेस्पिरेशन. ठीक आहे. चलो आता आपण ह्या पूर्ण लेक्चरमध्ये ना फक्त कॉन्सन्ट्रेट करायचे की फर्स्ट पार्ट ऑफ द रेस्पिरेशन दॅट इज ब्रीथिंग. ठीक आहे. ब्रीदिंग वरती आता आपण कॉन्सन्ट्रेट करू. ब्रीदिंग तुम्हाला माहित आहे श्वास घेणे श्वास सोडणे म्हणजे काय झालेलं आहे ब्रीदिंग. आता काय आहे ब्रीदिंग मध्ये ते सांगू. माहित आहे ब्रीदिंग जर तुम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अनाटॉमी कडे जाणं गरजेचं आहे. ब्रीदिंग प्रोसेस समजण्यासाठी यू मस्ट नो द स्ट्रक्चर ऑफ thoracic cage.
you must know the diaphragm, and you must know the intercostal muscles. ठीक आहे, मसल्स. म्हणजे बेटा ब्रीदिंग साठी आधी आपल्याला हे स्टडी करणं गरजेचं आहे. काय आहे ते सगळं बघूया. सगळ्यात पहिले आपण थोरॅसिक केज. थोरॅसिक केज हे दिसतंय तुम्हाला? हा पूर्ण थोरॅसिक केज आहे, ज्याला आपण थोरॅसिक केज आहे तर रिब केज आपण म्हणतो. केज आहे, केज. केज म्हणजे काय? पिंजरा. बरोबर. आता हे जे ना तर 11th मध्ये जो स्केलेटन चॅप्टर आहे, लोकोमोशन अँड स्केलेटन, त्याच्यामध्ये याचं पूर्ण डिटेलमध्ये स्टडी आहे. पण तरी सुद्धा या चॅप्टरमध्ये ब्रीदिंगसाठी हे नेसेसरी आहे. सो म्हणून मग मी तुम्हाला हे सांगते. थोरॅसिक केज आपण स्टडी करताना यू कॅन सी, मी हे जरा क्लिअर करते. First of all, beta, you can see that the thoracic cage, it is made up of 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, then 11 and 12. Here also, here किती झाले? 12. Here also 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10 and 11 and 12. Here also 12. What? The ribs are present. सो सगळ्यात पहिले आपण काय घेणार आहे? इकडे 12 आहे, इकडे 12 आहे, मीन्स 12 पेयर्स. सो थोरॅसिक केज इट इज मेड अप ऑफ 12 पेयर्स ऑफ व्हॉट बेटा? ऑफ द रिब्स. हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट बेटा, दॅट रिब्स आर नोन ॲज अ कोस्टा. रिब्स म्हणजे काय? कोस्टा असणार आहे. थर्ड थिंग असणार आहे की हे जे रिब्स आहे, हे पूर्ण रिब्स बघा, हा पूर्ण आहे. रिब्स कसे आहेत? यू कॅन सी रिब्स दे आर लाईक दिस, है ना, अँग्युलर असतील किंवा बेंट असणारे, हे सगळे रिब्स आहे. मला हे सांगायचं ब्ल्यू कलर, पण आधी मी हा बोन सांगते. रिब्स मध्ये यू कॅन सी की रिब्स आपण असे घेतलेत ना, लाईक दिस. ही इकडून एक रिब आहे आणि ही इकडून एक रिब आहे. हा फ्रंट साइड आहे. फ्रंट साइडला कुठे अटॅच्ड आहे? फ्रंट साइडला दे आर अटॅच्ड टू दिस बोन, दिस फुल बोन. हा फुल जे ना, दिस इज वन बोन ओनली. You can see this is one bone only having three parts, 1, then 2 and 3. असे हे 3 parts आहे. इथून तिथे 1, 2 आणि हा 3. 3 parts आहे. So this bone, it is what? The sternum. चलो, right here. So it is sternum. It is also known as the breastbone or the chest bone. Okay, so this is what? The sternum. एकच आहे बेटा, 3 parts आहे. ओके. आफ्टर दॅट यू कॅन सी की जे रिब्स आहे, ठीक आहे, की फ्रंट साइडने स्टर्नमला अटॅच्ड आहे, बॅक साइडने कुणाला अटॅच्ड आहे? इथे बॅक साइडने, इकडून एक रिब, ही रिब. वेअर इट इज अटॅच? यू कॅन सी दिस स्ट्रक्चर. व्हॉट आर दीज स्ट्रक्चर्स? सी these structures. What are these? These are actually the means the vertebrae, thoracic vertebrae. Okay, fourth असणार आहे thoracic vertebrae. थोरॅसिक वर्टिब्रे. बेटा आपला हा जो बॅकबोन आहे, बॅकबोन, ठीक आहे, बॅकबोन इट इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? बॅकबोन इट इज नोन ॲज व्हर्टिब्रल कॉलम. बॅकबोनला काय म्हणायचं? वर्टिब्रल कॉलम इट इज. ठीक आहे, वर्टिब्रल कॉलम आहे. वर्टिब्रल कॉलम इट इज मेड अप ऑफ टोटल 26 वर्टिब्रे इन एडल्ट्स. ठीक है, इन एडल्ट्स, और 33 वर्टिब्रे इन चिल्ड्रन. ठीक आहे. आता हे का कमी आहे, का जास्त आहे, हे सगळं आपल्याला स्केलेटन चॅप्टर मध्ये लक्षात आहे. ओके. आउट ऑफ दीज 26 वर्टिब्रे, जे वर्टिब्रे नेक मध्ये येतात, ओके, सर्वायकल आहे, आपल्याला मेन आहे चेस्ट रिजनशी रिलेटेड, बिकॉज थोरॅसिक केज आपल्या चेस्ट रिजन मध्ये येतो, थोरॅक्स मध्ये येतो. सो आउट ऑफ दीज 26 वर्टिब्रे 12 आर थोरॅसिक वर्टिब्रे. किती घेतले? 12. बेटा लक्षात येते का? हे 12 आहे, हा बघा, हा एक आहे, दिस इज 1, दिस इज 1. 12 are thoracic vertebrae. Means, and you can see this is, आता हा जो आहे ना, ही 12th rib आहे,
ही पण 12th रिब आहे, ही 11th आहे. हा 12th thoracic vertebra, दिस इज 11th, दिस इज 10th अँड लाईक दॅट असं करत करत हा फर्स्ट thoracic vertebra येतो. यू कॅन सी बेटा वर्टिब्रा हा एकच आहे, 12 नंबरचा हा वर्टिब्रा आहे आणि तुम्ही हे बघू शकता. ठीक आहे, हे बघा हा वर्टिब्रा आहे 12th नंबरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या एका साईडला एक रिब आहे आणि दुसऱ्या साईडला एक रिब आहे, म्हणजे की 12th पेअर ऑफ रिब जो आहे तर तो 12th thoracic vertebraला अटॅच्ड आहे. 11th पेअर ऑफ रिब जी असेल तर ती 11th vertebraला अटॅच्ड आहे. याचा अर्थ काय बेटा, आपल्याकडे रिब्स किती आहे, 12 पेअर्स आहे आणि वर्टिब्रे किती आहे, 12 वर्टिब्रे. याचा अर्थ की एका वर्टिब्रेला दोन्ही साईडने 2 रिब्स असतील तेव्हा बरोबर जे येतं ते कॅल्क्युलेशन्स येतील. क्लिअर. अगेन हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकतात की ऍक्च्युली इथे मध्ये हे ब्लू कलरचा पार्ट घेतलेला आहे, ब्लू कलरचा पार्ट आहे की नाही, इथे पण ब्लू कलरचा पार्ट आहे. ठीक आहे, तर हे सगळं डिटेलमध्ये त्या चॅप्टर मध्ये येईल. अजून मला काय सांगायचं ते सांगते, याच्याशी काही हे नाही आहे, आता नाही सांगत मी. हा जो पॉइंट आहे मेन हे मी सांगते. ब्लू कलर इट रिप्रेझेंट्स बेटा, प्लीज राईट. आपले हे झाले स्टर्नम झालेले, थोरासिक वर्टिब्रे झाले, रिप्स झाले, पेअर्स ऑफ रिप्स होतात तर ते पण झालेले, मी क्लिअर करते. what I want to tell you, you know what बेटा, की हे जे रिप्स असतात, you can see how the rips are. Rips are curved. रिप्स कसे आहेत, कर्व्ड आहे. and what you can see की अरे anterior part, हा कुठला पार्ट आहे, हा जो फ्रंट पार्ट आहे, फ्रंट बरोबर, वेंट्रल पार्ट आहे. हा कुठला आहे, वेंट्रल, समोरचा पार्ट आहे ना चेस्टचा, समोरचा. सो हा जो येतो वेंट्रल पार्ट आहे आणि बॅक साइडला जिथे हे बाहेर येतं, पाठीमागे येत आहे, दॅट विल बी द वेंट्रलच्या अपोजिट काय, डॉर्सल. आले लक्षात, काय सांगते बरे, लक्षात घ्या परत. आय वॉन्ट टू टेल यू द वेंट्रल पार्ट. वेंट्रल पार्ट मीन्स बेटा फ्रंट पार्ट. वेंट्रल पार्ट म्हणजे काय, फ्रंट पार्ट. और ज्या साइडला आपला स्टमक पार्ट येतोय, स्टमक और बेली फेसिंग पार्ट. लक्षात आलंय, बेली फेसिंग पार्ट म्हणजे ज्या साइडला आपलं पोट असेल त्या साइडला आपण वेंट्रल पार्ट असं म्हणायचं, म्हणजे की तो आपला झाला फ्रंट पार्ट. मग थोरासिक केसला इमॅजिन करा की हा पुढचा पार्ट जो आहे, दिस पार्ट इट इज ऍक्च्युअली द वेंट्रल पार्ट और फ्रंटल पार्ट. ठीक आहे, हा पार्ट जिथे स्टर्नम येईल तो. मग बेटा तुम्हाला माहिती आहे की अपोजिट ऑफ वेंट्रल, वेंट्रलच्या अपोजिट कुठला वर्ड असणार आहे, दॅट विल बी डॉर्सल. Opposite of ventral, it is actually the dorsal side, dorsal, back side. Opposite of ventral, it is a dorsal. ठीक है, it is the back side. Okay, back झालेली आहे. So back side म्हणजे की dorsal side ही नेहमी आहे ना back side घेतो, back side. Back side means of course बेटा again it is facing, means back facing. ज्या साईडला आपली पाठ येते ना त्या साईडला. सो बॅक फेसिंग पार्ट आहे ते. ओके, बॅक फेसिंग पार्ट. फर्दर थिंग इट इज बेटा की बॅकला फेस करते. ओके, ते झालं डॉर्सल. म्हणजे मग काय असणार आहे, ज्या साईडला ही वर्टिब्रे प्रेझेंट असते, बॅक साईड, बॅकबोन, सो दॅट विल बी अवर डॉर्सल साईड. ओके, what you can see that the ribs है ना, जर आपण सपोज ही एक रिब घेतली, दिस इज वन रिब, you can see all the ribs किंवा 1 minute, you can see this rib, it is having this bluish color part in front, ventral side of this rib. front side ने, ventral side ने ह्या रिबला काय आहे, हा ब्ल्यू कलरचा पार्ट आहे. सेम ह्या रिबला पण आहे, फर्स्ट पेअरला पण आहे, सेकंड पेअरला पण आहे, थर्ड पेअरला पण आहे, फोर्थला पण आहे, फिफ्थला पण आहे, सिक्सला पण आहे, सेवन्थला पण आहे, एटला पण आहे, नाईन्थला पण आहे, टेन्थला पण आहे. बराबर. 11th आणि 12thला कमी आहेत, त्यांना पण आहेत. व्हॉट आय वॉन्ट टू टेल यू की प्रत्येक रिबच्या एंटेरियर साइड मध्ये हे ब्लूइश कलरचा पार्ट आहे. व्हॉट इज दॅट ब्लूइश कलर पार्ट, इट इज ऍक्च्युअली इट रिप्रेझेंट्स द कार्टिलेज. काय रिप्रेझेंट करतात ते, कार्टिलेज. आणि हा जो बॅक साइड आहे ना, हा वाला जो पार्ट आहे, हा जो व्हाईट कलरचा पार्ट येतोय, हे पूर्ण पूर्ण दिस रिप्रेझेंट्स द बोन पार्ट आणि दिस पार्ट इट इज कार्टिलेज. बरोबर, हे स्टार्टिंगचे जे हे ब्लूइश कलरचे हे काय झाले, कार्टिलेज कार्टिलेज कार्टिलेज. आणि नंतरचा जो पार्ट आहे पूर्ण हे काय असणार आहे, ते विल बी बोन्स पार्ट. नाउ द क्वेश्चन कम्स,
व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोन अँड कार्टिलेज? बोन आणि कार्टिलेज मध्ये काय डिफरन्स आहे हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे जेव्हा आपण नोज बघितलं होतं त्यावेळेस. कार्टिलेजेस कसे असतात बेटा? कार्टिलेजेस हे फ्लेक्झिबल असणार आहे. हाऊ आर कार्टिलेजेस? दे आर फ्लेक्झिबल. हाऊ आर बोनी बोन्स? दे आर व्हेरी स्ट्रॉंग and they are inflexible, non flexible they are. बोन्स काय असे बेंड होत नाही. कार्टिलेजेस येस ते फ्लेक्झिबल आहे, मूव्ह होऊ शकतात, थोडेसे इलास्टिक असतात. असं बोन्स अजिबात नाही. बराबर. सो मला काय सांगायचंय की ऍक्च्युली प्रत्येक जी रिब आहे, ऑल द रिब्स दे आर हॅव्हिंग कार्टिलेजेस, देअर ओन कार्टिलेजेस, त्यांचे स्वतःचे कार्टिलेजेस आहेत फ्रंट साइडने, वेंट्रल साइडने. ठीक आहे, तो एक पॉइंट तुम्ही लक्षात आला. ओके. तसंच तुम्ही बघू शकता की दोन व्हर्टिब्रेच्या मध्ये पण कार्टिलेज आहे, दोन व्हर्टिब्रेच्या मध्ये पण कार्टिलेज आहे, ह्या पण मध्ये कार्टिलेज आहे. बेटा कार्टिलेज आहे आपल्या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये, म्हणून आपण असे जे आता बेंड करू शकतो, मूव्ह करू शकतो. बराबर. जर हे सगळे जे व्हर्टिब्रे एक दुसऱ्याला स्टिक्ड असते, कार्टिलेज ऍब्सेंट असतं, तर आपण एकदम स्टिफ झालो असतो, आपण बेंड होऊ शकलो नसतो. कार्टिलेज म्हणून प्रेझेंट आहे, एक फ्लेक्सिबिलिटी आपल्या बोन्स मध्ये येण्यासाठी, बॉडी पार्ट्स मध्ये येण्यासाठी, फॉर दॅट ओनली कार्टिलेज इज प्रेझेंट. म्हणून ही फ्लेक्सिबिलिटी. आता तुम्ही म्हणाल की मग इथे कुठली फ्लेक्सिबिलिटी आहे? हे मी ब्रीदिंगच्या वेळेस सांगेल जेव्हा आपण एक्झॅक्ट प्रोसिजर स्टार्ट करू तेव्हा. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट पॉइंट्स तर तुमच्या ते लक्षात आलं असेल. बाकी अजून आहे, ट्रू रिप्स आहे, फॉल्स रिप्स आहे. चला ठीक आहे. ट्रू रिप्स 1 to 7 पेयर्स ट्रू रिप्स आहे. 7 पेयर्स पर्यंत ट्रू रिप्स म्हणजे की 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. सो हे पूर्ण हे 7 पेयर्स ना, दे आर ट्रू रिप्स. Why they are true ribs? 8, 9, 10, 11 and 12. They are the false ribs. Why they are false ribs? ट्रू रिब्स का म्हटले? कारण की तुम्ही बघू शकता, आता सपोज ही जी फर्स्ट रिब आहे तिचा हा कार्टिलेज आहे, हा डायरेक्टली स्टर्नमला अटॅच्ड आहे. सेकंड रिब पण डायरेक्टली स्टर्नमला अटॅच आहे. थर्ड रिब पण डायरेक्टली स्टर्नमला आहे. फोर्थ पण डायरेक्टली स्टर्नमला. फिफ्थ पण and sixth also directly attached to sternum. Seventh also directly attached to sternum. Similarly here also. But what about the 8, 9, 10? See, he directly attached the sternum with their own cartilages. That is why they are known as true ribs. But you can see eighth one, तिची जी cartilage आहे, it is attached to the seventh. ही जी eighth आहे ना, eighth चा cartilage कुठे attached आहे? seventh ला attached आहे. Ninth आहे, ninth चा cartilage बघा, ओहो, it is attached to the eighth. 10th बघा, 10th कार्टिलेज जे येते इट इज अटॅच टू द 9th. म्हणजे आधीच्यांना अटॅच्ड आहे आणि मग ते इनडायरेक्टली हे सगळे 7th ला अटॅच होऊन 7th च्या थ्रू स्टर्नमला अटॅच आहे. म्हणजे की 8, 9, 10 हे डायरेक्टली स्टर्नमला अटॅच्ड नाहीये. and that is why they will be known as false ribs. Also, you can see this 11th and 12th ribs, they are having, means they are not at all attached to any ribs. They are free. त्यांचा हा जो एंड आहे ना, फ्री आहे, कुठेच अटॅच नाही. हा अजून हा एंड जो आहे बॅक एंड, ते तर वर्टिब्रेला अटॅच्ड आहे. बट दिस साइड, फ्रंटल वेंट्रल साइड, ते फ्री आहे, कुठेच अटॅच नाही आहे. आणि म्हणून त्यांना आपण म्हणायचं फ्लोटिंग रिब्स. विच रिब्स? फ्लोटिंग रिब्स. 11th and 12th pairs, they are floating ribs. क्लिअर बेटा? एवढं लक्षात आलं असेल? ओके. आता फर्दर थिंग अजून खूप सारं डिटेलमध्ये ऍक्च्युअली लोकोमोशन अँड स्केलेटन चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये येईल. मला आता अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा आहे. बेटा मी तुम्हाला सांगितलं की जे रिप्स असतात त्यांना आपण कोस्टा म्हणतो. रिप्स आर नोन ॲज व्हॉट? कोस्टा. आणि बेटा तुम्हाला हे पण माहिती आहे की अवर बॉडी इट इज मेड अप ऑफ ऑर्गन्स, बोन्स अँड मसल्स. wherever you see the space, आता हे जे रिप्स घेतले, आता समजा हे रिप्स आहे, स्पेस दिसतोय, मध्ये गॅप दिसतोय तुम्हाला. बेटा हा जे गॅप असतो तर तिथे काय प्रेझेंट असणार आहे? मसल विल बी प्रेझेंट. गॅप मध्ये काय प्रेझेंट असणार आहे? मसल्स. मग मसल कुठे? नीट लक्षात द्या. मसल कुठे? हा कोस्टा आहे, हा पण कोस्टा आहे, कोस्टाच्या मध्ये, बिटवीन द कोस्टा. काय वर्ड यूज केला? बिटवीन द कोस्टा. सिमिलरली इकडे इकडे प्रत्येक ठिकाणी असणार आहे, बिटवीन द कोस्टा.
If the word we are taking between the costa, so what we will use? It is intercostal muscle. So what they are? Intercostal muscles. Inter means between, the costa means ribs. Between the ribs the muscles are present, so known as what? Intercostal muscles. ठीक है? One more thing I want to tell you, very important thing, that these intercostal muscles, they are of two types. One, it is the internal intercostal muscle, internal intercostal muscle, and another it is the external intercostal muscle. बाळांनो, खूप important point आहे. इंटरनल आहे आणि एक्सटर्नल आहे इंटरकोस्टल मसल. एकदम सिंपल कन्सेप्ट मध्ये सांगते मी, खूप जास्त डिटेल मध्ये नाही जायचंय आपल्याला. व्हेरी इझी. जर आपण हे रिब्स घेतले, बराबर, हा बॅक साइड आहे जो व्हर्टिब्रल कॉलमला अटॅच्ड आहे, हे फ्रंट साइड आहे जे स्टर्नमला अटॅच्ड आहे, आणि तुम्ही बघू शकता हे जे हे रिब्स आहे, मध्ये कोण आहे? स्पेस आहे. ठीक आहे, हे थोरॅसिक केज आहे. या थोरॅसिक केज मध्ये ज्यावेळेस हे कोस्टा आहे, कोस्टाच्या इथे आपण जे घेणार आहोत, हा बाहेरचा पार्ट आहे, हा इनर पार्ट आहे. इनर साइडने जे मसल्स येतील, येस दे विल बी इनर इंटरकोस्टल मसल्स. आउटर साइडने जे येतील, दे विल बी एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स. और I will show you, just a minute, I will show the figure so that you will come to know what are inner and internal and external intercostal muscles. You can see here, बेटा हे जरा रब करते मी, you can see here, हे रिब्स आहे. हे बघा, एवढा आलेला असा एक रिब आहे आणि हा पण इकडून आलेला रिब आहे. या दोन रिब्सच्या मधले स्पेस आहे, बराबर, इंटरकोस्टल स्पेस आहे. इन दिस इंटरकोस्टल स्पेस ही एक्सटर्नल साइड आहे, म्हणून एक्सटर्नल साइडने जी मसल आलेली आहे, सो इट इज एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. इनर साइडने जी मसल आहे, दॅट विल बी इंटरनल इंटरकोस्टल मसल. सिंपल आहे. ठीक आहे. जी बाहेरून आहे, रिब्सच्या बाहेरून आहे, बाहेरच्या साइडने येते ते एक्सटर्नल, जी इनर साइडने असेल तर ती इंटरनल इंटरकोस्टल मसल. सिंपल. आणि तिच्याच मग आर्टरी, वेन, नर्व हे सगळं तर प्रेझेंट असणार आहे, सो डोंट गो हिअर. मला एक इम्पॉर्टंट पॉइंट अजून सांगायचं आहे बेटा, की यू नो व्हॉट, की कुठलीही जर मसल घेतली, हे मी खूप वेळा सांगितलंय, पुन्हा एकदा सांगते, वेन एव्हर वी टेक एनी मसल, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दॅट मसल? Characteristic, it is what? The contraction. Characteristic, it is contraction and relaxation. कुठल्याही मसलचा कॅरेक्टरिस्टिक असे that it contracts and it relaxes. Contracts, relaxes, contracts, relaxes. Simple. Okay. Similarly, beta, external intercostal muscle, it will also contract, it will also relax. Internal intercostal muscle, it will also contract, it will also relax. आलं लक्षात? ओके. अजून एक सांगते बेटा, की हे जे दोन मसल्स असतात, दे वर्क इन अपोजिट डिरेक्शन. एक्सटर्नल अँड इंटरनल इंटरकोस्टल मसल्स, दे वर्क इन अपोजिट डिरेक्शन. लक्षात घ्या. नीटच्या स्टुडंटसाठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. अपोजिट डिरेक्शन मीन्स व्हॉट, की जेव्हा एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल इट कॉन्ट्रॅक्ट्स, ठीक आहे, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल ही कॉन्ट्रॅक्ट झाली, तर इंटरनल इंटरकोस्टल मसल ही काय होईल? रिलॅक्स. रिलॅक्स. आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जेव्हा रिलॅक्स होते, तेव्हा इंटरनल जे तर ती कॉन्ट्रॅक्ट होते, लाईक दॅट. ठीक आहे. अँड एक्सटर्नल ज्या वेळेस रिलॅक्स होईल, त्यावेळेस इंटरनल ही काय होणार आहे? कॉन्ट्रॅक्ट होते. आलं बेटा लक्षात? आणि तुम्हाला माहित आहे की हे जे एक्सटर्नल इंटरनल जे इंटरकोस्टल मसल्स आहेत, यांच्या या कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन मुळेच जे आहे तर आपलं ब्रीथिंग प्रोसेस पॉसिबल आहे.
पुढे मी सांगणार आहे, हे परत सांगणार आहे, म्हणजे सगळं डिटेलमध्ये नाही, बट जे इम्पॉर्टंट आहे ते परत सांगेल. ब्रीदिंग मध्ये असून breathing process, it occurs because of the internal and external intercostal muscles only. ठीक आहे, तो एक पॉइंट झाला. अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट मला ब्रीदिंग साठी सांगायचा आहे, दॅट इज रिलेटेड विथ द डायफ्रॅगम. लेट मी टेक द फिगर. येस बेटा, हियर यू कॅन सी द डायफ्रॅगम और ओके, हियर इट इज ऑल्सो देयर डायफ्रॅगम. नको कन्फ्यूज होणार. वी विल गो हियर ओनली. व्हॉट इज अ डायफ्रॅग? सध्या आता हे सगळं काहीच नका बघू, फक्त डायफ्रॅग वरती कॉन्सन्ट्रेट करा. ऑलरेडी आपण बघितलेलं आहे व्हॉट इज अ डायफ्रॅग, बराबर. दिस इज अ डायफ्रॅग विच इज डोम शेप्ड मसल. सो ब्रीदिंगला दिस मसल डायफ्रॅग इट विल ऑल्सो बी हेल्पफुल. ती पण हेल्प करते ब्रीदिंग प्रोसेस मध्ये. सो लेट मी चेक की सगळे जे बेसिक पॉइंट्स आहे ब्रीदिंग साठी ते सगळे कव्हर अप झाले की नाही. थोरासिक केज आपण बघितलेलं आहे, रिप्स आपण बघितलंय, स्टर्नम आपण बघितलंय, इंटरकोस्टल मसल्स आपण बघितलंय, मसल्स ऑफ डायफ्रॅग जे येतात ते पण आपल्याला ऑलरेडी माहित आहे. येस बेटा, हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ब्रीदिंग साठी. ठीक आहे, मी इथे हा पॉइंट स्टॉप करते. आता आपण सेम कंटिन्यू करणार आहे ब्रीदिंग नेक्स्ट लेक्चर मध्ये लगेच. ओके, कारण हे फार लेंदी होऊन जाईल. हा बेस होता ब्रीदिंग साठी. ठीक आहे, चलो.